हां परत बघ किती झाला हा बघ. आज पानाडी येणार आहे पाणी बघायला, कुठे पाणी लागणार आहे काय. गेले कित्येक वर्ष झालं आम्ही वाट बघतोय कधी नारळाला आमच्या. आज इतका आमच्याकडे आवाज, बाप रे. लाईट बंद कर, ऐकलं काय? उजाडलं बाहेर. शेरू, ए शेरू बाबू कसला वाज घेतोय? शेरूचा आज पण वाज घेणं चालू आहे. कुठे गेला? तो बघा आहे ना कधीपासून उधळतो. चल इकडे शेऱ्या. ए शेरी. शेरी आमची लबाड आहे खूप. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. खूप सकाळी लवकर आम्ही आज उठलेले आहोत, पण चाललं आहे आरामात, सगळं चाललेलं आहे काम. बरीचशी कामं करून घेतली. तुम्हाला ना मी ते वालीचे शेंगा आहे ना त्याची वेल दाखवते. त्या ह्याच्यामध्ये बादलीमध्ये लावली होती. छान अशी वेल आपली तयार झालेली आहे आणि त्याला शेंगा पण लागलेल्या आहेत. पटकन तुम्हाला दाखवते आणि आपलं एक झाड दाखवते. काय आलं? हां हां, कुणालच्या गावात इथं आहेत ना. आपलं एक झाड आहे. मागे बघा तुम्हाला म्हणाली मी 2025मध्ये म्हणाली होती, आता 2026 आहे की आपल्याकडे 2 झाडं आपली मोहरले. तर एक झाड तुम्हाला दाखवलं होतं, तर म्हटलं दुसरं झाड पण आता दाखवते, कारण बरेच दिवस झालेले आहेत. आणि कोणतं झाड आहे काही ताईने की नाही बरोबर ओळखलं होता, पण मी काय त्यांना सांगितलेलं तेव्हा म्हटलं आता दाखवते. सस्पेन्स नको. त्याच्या आधी तुम्हाला मी वालीच्या शेंगांची वेल दाखवते. तिला छान अशी फुलं ना आलेली आहेत. फुलं इतकी सुंदर दिसत आहेत, त्याच्यामुळे मला ना असा मोह झालेला आहे तुम्हाला दाखवण्याचा. तर भोपळ्याला एक 3 ते 4 की नाही फुलं आलेत. कालसुद्धा परागीकरण केलं होतं, ते सक्सेस झालेलं आहे ना. हां झालं आहे सक्सेस. ते आपल्याला माहिती पडतं एखाद दिवसामध्ये. आणि ते तर अजून फुलं आलेली आहेत ना, ती पण करतायत. फुलं फेकू नको हा, ऐकलं का? ते फुलं आपल्याला पाहिजेत. आणि तुम्हाला आता वालीची शेंग दाखवते. हे बघा, ह्या बादलीमध्ये मी 2-3 बियाणं टाकलं होतं. तुम्ही फुलं बघा किती सुंदर बघा, ही फुलं दिसत आहेत. सफेद मध्ये हलकासा पिवळा रंग आणि हलकासा जांभळा रंग, असे 3 फुलं बघा आहेत त्या. आणि शेंगा बघा, वालीच्या शेंगा म्हणजे धरायला की आता सुरुवात झालेली आहे. यावर्षी पावसामध्ये वालीची शेंग लावली होती, पण जशी पाहिजे तशी काय धरली नाही. त्याच्यामुळे पुन्हा मग बियाणं की टाकलं आता, म्हणजे थंडीत तरी मिळतील. आणि बघा छान प्रकारे आता होत चाललेली आहे. फक्त जरा खत पाणी दिलं का होतं व्यवस्थित सगळं. हे काय फुलांचं ते असतं ना पुढचं देठ, किती छान अशी बहरत आहे ना चाललेली आहे. तिला थोडी सरकावायला पाहिजे, म्हणजे हा मांडव आहे ना त्याच्यावरती जाईल. तिथे पण लावलेली आहे वालीची शेंगा, ती पण छान अशी झालेली आहे. आपण ह्याची कारल्याची वेल पण लावलेली आहे, ती पण तुम्हाला दाखवते. मागे एकदा एका ताईने मला कमेंट केली की कारल्याचं लोणचं दाखवा. त्यांना मी म्हणाले होते की दाखवतील लोणचं म्हणून, पण काय झालं तेवढ्यात की आपली जी वेल आहे ना ती सुकून गेली. आणि आत्ता नवीन बघा वेल लावलेली आहे ना, आत्ता ती फुलाला सुरुवात झालेली आहे. म्हणजे अजून फळं वगैरे मोठी व्हायला थोडासा वेळ जाईल, पण जशी ती फळं मोठी होतील ना तुम्हाला मी लगेच ती रेसिपी दाखवीन. कारल्याची आहे माझ्या लक्षात की नाही आहे ती गोष्ट. हे बघा, ह्या टपामध्ये कारल्याची वेल लावलेली आहे. तिला बघा फुलं आता यायला की नाही सुरुवात झालेली, म्हणजे आत्ताशी सुरुवात होते. ती बघा वेल आता अशी ही वर गेलेली आहे. आणि हे सुकलेली पानं काढायची होती, पण त्या वेलीने तिला पकडलेलं आहे, त्याच्यामुळे आम्ही काही ते काढलीच नाही. म्हटलं राहू दे ना, ते वेल वगैरे तुटायची. आणि ह्याच्यामध्येच पुदिनासुद्धा आहे आपल्याकडे. पुदिनाच्या टपातच ती ना वेल रुजली होती, तेवढं रुजले तर म्हटलं राहू दे, तो टपच आणून माहिती ठेवला. आणि ही बघा, ही वालीची शेंग कशी मस्त झाली बघा, छान अशी झालेली आहे. ती पण आता हळूहळू फुलं म्हणजे आली का फळं द्यायला सुरुवात होईलच. थोडासा वेळ जातो. ह्या पारोशा काढून ठेवल्यात उन्हामध्ये सुकत. आता अजून वेल तुम्हाला दाखवते मी. भोपळ्याची वेल लावलं इथे, ती पण आता फळं द्यायला सुरुवात झालेली आहे. आणि ही ह्याची आहे वेल पडवलची बघा, आता ती पण सुटायला सुरुवात झालेली आहे. ही दुधीची वेल आहे असं मला वाटतंय. दुधी किंवा पडवळ ह्याच्यापैकी एक वेल असेल ती. ते बियाणं की नाही आपण पावसामध्ये घातलं होतं, ते रुजलेलं नव्हतं, ते आत्ता रुजून की नाही बाहेर आलं. तर ह्या बिया की नाही आत्ता आम्ही नाही लावलेल्या, पावसातल्या बिया आहेत त्या. आणि टोमॅटो बघा किती छान झाले ना, टोमॅटोचे रोपं किती मस्त झालेत. त्याला फुलं कशी नाही आली अजून.
धरतील ते आता त्यांना येत आहेत त्यांना खत पाणी व्यवस्थित आहे ना ते जरा चांगलं ताकदीने येतील. नाही येतात फुलं. म्हणजे फुलं यायला की ना सुरुवात झालेली आहे. तिथे पण कारल्याची वेल आहे, तिला पण बघा बारीक बारीक आहेत ना फुलं आलेली आहेत. 1 मिनिट हा. ही बघा कारल्याची वेल. आणि हे बघा हे छोटंसं कारलं, त्याला त्यांना खत पाणी करायचंय. हा आवडा फळ काळ होता ना. हा आपला काल एवढाच फळ होता, आपण परागीकरण केलेला. मग त्या बाजूलाच दुसरा फळ आहे. म्हणजे हा पिशवीतला आहे तो कालचा आहे ना. हा आणि हा आजचा आहे. फळ एवढाच आला होता ना. हा फरक बघ किती झाला. हा बघ फरक बघ. हा वाढला. फरक हे बघा म्हणजे लगेच ते परागीकरण केलं ना की लगेच त्याची वाढ होते आणि हा सक्सेस झालेला आहे. त्याला आता थोडे दिवस जरा बांधून ठेवायचं ना. त्याला म्हणजे फळमाशी खाते ना. फळमाशी खाते. फळमाशीने खाला तो सुकून जाणार. म्हणून ते बांधून ठेवायचं जरा. चांगला तयार होत नाही ना. कपड्याने किंवा ह्याच्यानी बांधून ठेवायचं. ही बघा काही फळं बघा अशी सुकून जातात, जी होत नाही ना ते अशी सुकून जातात. हा फळ कसा तयार आहे हा पण होईल वाटतं. त्याला परागीकरण सक्सेस झाला ना हा उद्या त्याची लगेच वाढ होणार. ते लगेच समजतं आपल्याला. ती वरची फुलं काढून ती आज की नाही पूर्ण बागेला पाणी घालायचंय. मोठ्या झाडांना वगैरे सगळ्यांना पाणी घालायचंय. सगळ्यात मोठं काम आहे आज आमचं. म्हणजे काल करायचं होतं पण काल कोणाला तेव्हा बिझी होते, पुरा दिवस ते बाहेर होते. बिझीच आहे. हा आज पण बिझी आहेत. आज कोण येणार आहेत आपल्याला? पानाडी येणार आहे. इथे बसून सांग ना जरा. इथे कसा बसू बघ तू. बसून इथं आहे सांग ना. काय बसून सांग. हा झाडायला नको. तुम्ही आता आंघोळ केली आहे. तू आंघोळ हा त्यांची आंघोळ झाली कोणाच्या बाबांची. काय माती आहे, मातीत बसायचं असतं. मातीमध्ये काय नाही होत. मातीत बघायचं. ऑर्गॅनिक माती आहे ती. लाल माती. ही माती लहान मुलांनी जरी खाल्ली ना तरी पण त्याला काही नुकसान नाही होणार. ओरिजिनल आणि चांगली माती आहे ती. समजलं का? लहान मुलं खातात. नाही खात नाही लहानपणी खातात. मुलाला माती दिसली की तो खातो आवडीने. आज आमच्या वाडीमध्ये पानाडी येणार आहे. म्हणजे विहिरीचं काम चालू करायचं आहे ना. पाण्याचं तुम्हाला म्हणाले होते ना आम्हाला देणार डॅमवाले. तर त्याबद्दलच काल दिवसभर कुणाच्या बाहेर होते. मिटिंग कसल्या होत्या त्यांच्या. तर आज पानाडी येणार आहे पाणी बघायला, कुठे पाणी लागणार आहे काय सगळं सर्च करायला. त्याच्यासाठीच ते कुणाच्या बाद लवकर आंघोळ करून तयार झाले जायचं त्यांना पण. ते आल्यानंतर साफसफाई पण करायला लागेल ना कुठे त्यांना जागा दाखवायला. तर ही सगळी साफसफाई त्या माणसाला न्यायला. तर जंगल कसं वाढलंय बघ. हा जंगल वाढले ना. त्यांना घेऊन जायला जागा तर बनवायला पाहिजे व्यवस्थित. जिथे भेटेल तिथे करायचं स्पॉट. बघू आता कसं काय होतं ते शोध. पाण्याचा शोध घेणार आणि नंतर हा ते 2-3 महिन्यात उडवणार काम. 2-3 महिन्यात पूर्ण करणार काम. आणि त्यांना अडचण नाही ना इथे कोणाची. सगळेजण सहकार्य करतात त्याच्यामुळे. रस्त्याला कसं असतं, रस्त्याला जमिनी वगैरे कोणाकोणाच्या असतात ते मग जागा देत नाही, वाद असतात. इथे काय जे संपूर्ण जमीन आहे ती आपल्या लोकांचीच आहे. म्हणजे एक समान लोकांची असल्या कारण आपल्या एकाच गट ह्याच्यात असल्या कारणाने काही टेन्शनच नाही. आणि पटकन काम आपलं होऊन जाईल. त्यांना काय कुठला अडथळा नाही. त्या पक्षाचा आवाज बघा, हा वेगळाच पक्षी कुठला तरी हे करतो. अरे तो हे तिचं नाव काय तुम्ही बघितलं की लक्की बोलतात त्याला. भारद्वाजचा आवाज आहे. काय माहिती मी आताच बघितला त्याला. भारतचा असा नसता आवाज. तो बघ वर आहे. चला झाड दाखवते त्यांना. झाड दाखवूया. तर हे बघा हे आपलं नारळाचं झाड. दुसरं झाड तुम्हाला मी दाखवते म्हणाली ना. हे बघा त्याला पण आता हा मोहर दिसतोय. काय आला म्हणतात आम्हाला माहीत नाही. काय माहिती काय तरी म्हणतात आम्हाला पण माहीत नाही. मी मोहर म्हणते, तुम्ही सांगा मला काय म्हणतात ते. तर हे बघा हे असं बाहेर आलेलं आहे. त्याची आम्ही बघा साफ करत होतो ना त्यावेळेस आमचं लक्ष गेलं. आता हे बाहेर यायला किती टाईम जातो ते पण आम्हाला माहीत नाही आहे. तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही सांगा. ह्या साईडनी पण बघा आलेलं आहे. आणि आम्ही जाम खुश झालो आहे. गेले कित्येक वर्ष झालं आम्ही वाट बघतोय कधी नारळाला आमच्या हे नारळ धरणार. आणि फायनली तो दिवस आलेला आहे. कुणाला खूप हौस की आई कधी नारळ धरणार आपले, कधी आपल्याला पाणी प्यायला मिळणार नारळाचं. त्याला असं खूप अशी इच्छा घरचं नारळ पाणी पिण्याची. आणि फायनली माझ्या लेकाची इच्छा पूर्ण होणार आहे. हा किती छान ना. तुम्ही सांगा सगळ्यांनी मला कमेंट करून. हे बघा ह्या साईडनी पण येतं, अजून एक येतं. ऐकलं काय? हे बघा ह्या साईडनी पण येतं. हे बघा अरे सगळीकडे येणार ते आता. हा पानं बाहेर पडणार तशी सगळीकडे येणार. चारी बाजून येतं. सगळी येणार. वर पण तेव्हा तिसरं दिसतंय तेव्हा. अरे वर पण जाणार ते कुणाला जेव्हा त्याच्यामध्ये ना वाळू टाकतात. ते किडे बिडे बघा लागतात ना, त्यांना कोणीतरी सांगितलं की आतमध्ये वाळू भरायची म्हणजे किडे बिडे जाऊन ते खात नाही ना. म्हणजे चारी बाजून ते येणार म्हणजे भरपूर नारळ मिळणार मग आपल्याला. हा बरोबर आहे.
ते हे घे ना स्पॅटूला टाक आतमध्ये. कुणाला म्हणून मी म्हणत होतो. कुणालचा हात पोचतो ना. चला नारळ आता हे तयार व्हायला मला वाटतं 7-8 महिने जातील वाटतं ना. बाजूच्या सगळ्या ह्याच्यात भरलास ना, त्या साईडच्या ह्याच्यात टाकलास. वाळू तू एवढीशी आणलीस. आणि मी नंतर कुणालचा हात पोचतोय ना. कुणाल तो तिसऱ्या साईडने पण येते बघ ते. कुणाल तिसऱ्या साईडने पण ते नारळाचं पण ते येतंय बाहेर. ते येणार सगळे. त्याला काहीतरी म्हणतात, मला पण माहीत नाही. तुझी इच्छा पूर्ण होणार आता लवकरच. घरचं नारळ पाणी पाव बाहेर. गॅप आहे ना, गॅप त्याच्यामध्ये. हा, सोड. मग ते वरच्या फांद्याच्या इथं मग येईल ना मग. हा, सगळे जेवढे आता पसरणार ना हा. मध्ये येणार. मग त्याच्यातच तुला आता वरून फक्त आहे ना, वरून वाळू वगैरे सोडून ठेवायचं. अच्छा. हां 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 कशी असते ही जी माती राहते ना, हां. त्या मातीमध्ये कीड पकडते आतमध्ये. ते तो काय बोलतात त्याला, तो किडा काय त्याला नाव आहे, त्याला काय ते म्हणतात. अच्छा. हां हां हां. आता हे कसं पहिल्यांदा जर नारळाचं त्याच्यामुळे आम्हाला असं काय त्याला म्हणतात विशेष असं कुतूहल आहे की कसं आता ते धरेल कसं काय ते बघू आता. घ्यायला लागणार त्याला, हां काळजी घ्यायला लागणार त्याची. नारळ आपल्याकडे किडे पाखरं भरपूर आहेत ना आपल्या इथे. आमच्या इथे पाखरू वगैरे भरपूर आहे, त्याच्यामुळे जपायला लागणार आम्हाला. नाही तर पूर्णच्या पूर्ण झाड कोसळून जातं ना नारळाचं. वरून असं पडतं ते, फळं यायला लागली ना हां. की मग ते पडतो. अच्छा. हां हां. ते बोलतात ना, नारळ फळं आली की मग मेलं ते झाड. ते किडेच ना ते पोखरून टाकतात झाड जाऊन आतनं, आणि त्याच्यामुळे ते झाडं पडतात असं आम्हाला माहिती पडलं. आणि त्याच्यामुळे मग आता थोडीशी विशेष काळजी घ्यायची, जे काही उपाय आहेत ते करायचे. त्याला सोडून देता खरं, मग खेळा ना. धावतील बा आता कसले ते. पण ते सोडेपर्यंत त्यांना धीर नाही अजिबात. हा हैराण करतात दोघं जर कधी कधी, मला इतक्या हैराण करतात ना. शेव हा थांब, तू शांत हो बरा, तर मी ते गाठ सोडीन ना. हा तो त्याला पाणी ताण लागली बघ. हा गुड बॉय बनायचं, गुड बॉय. हा 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 सोडते, उभा राहा. तो तसाच वळवला तर ऐकणार नाही, तो अजिबात तू ऐकणार. असं वळवळ तर गाठ सुटणार कशी. हा 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 जावा. गेले गेले. बाप रे. तुम्हाला मी आता भाजी दाखवते. ही थोडीशी भाजी बघा बागेतनं काढून घेतलेली आहे. हा मुळा काढलाय थोडासा, सगळं मिक्स झालंय हो. हा पालक थोडासा काढलाय, आणि ही बघा ही कांद्याची पात थोडीशी काढलेली आहे. ही फुलं भोपळ्याची आणि ह्या वालीच्या शेंगा, तर ह्याची अशी मिक्स भाजीनं मी करणार आहे. तर सगळ्या आधी कुणालच्या बाबांना आता नाश्ता येते, कारण त्यांना जायचं आहे परत. तुम्हाला मगाशी म्हणाली ना ते वीरवाले येणार आहेत ते. हे बघा ह्या शेवया बनवल्यात पटकन, गोड गरम आहे, त्याला 2 मिनिटं थांबावं लागेल. दरवाजा बंद करून आली मी. कुणालचं ना कॉल चालू आहे, ऑफिसमधनं कॉल आला आहे. आज इतका आमच्याकडे आवाज, बाप रे, कंटाळा आला सकाळपासून. इतका गाड्या, इथे काम चालू आहे ना. आता लंच टाईम झाला ना, त्याच्यामुळे त्या आवाजाने बंद आहे. मग आता मी शूटिंगने स्टॉप केलं होतं. अक्षरशः माझं ना डोकं दुखायला लागलं त्या आवाजाने, कारण सवय सुटले ना आता आम्हाला. असं शांतपणे राहायची सवय झालेली आहे, शांततेमध्ये. जास्त असा गाड्यांचा आवाज वगैरे नसतो. आणि आता हे काम चालू झाल्यापासून गाड्या, त्यांचं येणं जाणं, मोठे मोठे टेम्पो ट्रक वगैरे ना, असं नकोसं वाटतं. आता आहे म्हटलं चला, म्हटलं आपल्या कामाला सुरुवात करूया. आज जेवणामध्ये ही बघा ही मिक्स पालेभाजी मगाशी तुम्हाला दाखवली ना, तर ही पालेभाजीच करते. त्या वालीच्या शेंगा काढलेल्या नाही तर साईडला करून टाकल्या. त्या मला वाटतं 2-3 दिवसांनी ना अजून तयार होतील शेंगा, त्यात मग वापरता येतील. मग आता ही म्हणजे ही आता भाजी करून घेते. खिचडी लावली मी कुकरमध्ये पटकन. आता कुणालच्या आत्ता पण घरी नाही, ते आत्तासुद्धा बाहेर गेलेले आहेत. आणि नाचणीच्या भाकऱ्या पटकन मी करून घेतलेल्या आहेत, फक्त भाजीच तेवढी करायची. तर 11:30-12च्या दरम्यान कुणालच्या बाबा घरी आले, आणि त्या दरम्यान त्यांनी नाश्ता केला. म्हणजे उशीरच झाला होता त्यांना नाश्ता करायला, आणि पुन्हा त्यांना जायचं होतं. ते गेले होते घरातून निघून. अगोदर मी खिचडी लावून घेतली, मसाला खिचडीच बनवायचं होतं, आणि तशी मी बनवून पण घेतली. म्हणजे जेवायला येतील की नाही याची काही खात्री नव्हती मला. आणि मी फोन कॉल केला त्यांना की तुम्ही जेवायला येणार आहात का. तर कसं जेवण सगळं पडून राहतं, आणि मग संध्याकाळी उगाच मग ते शिळं जेवण खायचं, त्याच्यामुळे त्यांना विचारलं होतं. तर ते म्हणाले की नाही मी येईन, उशिरा का होईना, पण जेवायला घरी येईन. आणि खिचडी त्यांना आवडत नाही.
म्हणजे मसाला खिचडी जरी असली तरी मला आवडत नाही, तरी ही म्हटलं भाजी आता आहे ना तर म्हटलं पटकन बनवून घेते. म्हणजे संध्याकाळच्या वेळेस बनवायचा मी विचार केला होता, पण कुणाल जेव्हा म्हणाले की नाही मी जेवायला येईन त्यावेळेस मग मी पटकन आता ही भाजी की नाही बनवायला सुरुवात केलेली आहे. खिचडी साईडला करून ठेवली. ही भाजी बघा फोडणीला टाकली, कांदा मिरची लसूण घालून ही भाजी फोडणीला घातली. शिजल्यानंतर त्यात ओलं खोबरं घालायचं की आपली की नाही भाजी तयार. आणि बऱ्याच वेळेला ही रेसिपी आहे ना पालेभाजीची मी शेअर केलेली आहे. बनवलेली खिचडी मी अगोदर चेक करून बघितली, म्हणजे व्यवस्थित आहे ना, पाणी वगैरे कसं आहे. थोडीशी जरा अशी नरम असेल ना ते खायला की नाही बरी वाटते. तरी तर खिचडी अगदी व्यवस्थित सगळी झाली होती. आणि त्याच्यानंतर या शिजलेल्या भाजीमध्ये मी आता ओलं खोबरं घालायला की नाही सुरुवात केली. म्हणजे भाजी एक 3 ते 4 मिनटामध्ये की नाही शिजून जाते. पालेभाजी शिजायला काय फारसा असा वेळ जात नाही. तुम्हाला मगाशी म्हणाले की नाचणीची भाकरी मी केली होती. मी 3 ते 4 भाकऱ्यासुद्धा मी करून ठेवल्या. म्हटलं कुणालच्या बा आता मी चपात्या बनवायला थोडासा उशीरच झाला होता, म्हणजे 1-1:30च्या नंतर मी हे करायला घेतलेलं आहे. 2-3 भाकऱ्या केल्या आणि त्याच्यानंतर ही भाजी पण झाली. आणि अंदाजे काहीतरी 2:30-2:45च्या दरम्यान कुणालच्या बा घरी आली गाडी. सकाळपासून ही 3री फेरी आहे. काठीने अडते काय सावकाश. आणि त्या बघा कशा मोठ्या मोठ्या गाड्या लागल्यात आमच्याकडे, मोठे मोठे ट्रक बीक सगळं. लंच टाईम झाला वाटतं त्याच्यामुळे ते काम आहे ना बंद आहे. लंच टाईम झाला ना त्याला कोणचा कधी ते माती टाकत आले. हां म्हणून ते बोलत होते लोक माती टाकत आले तिकडं वरून. अच्छा आता एक डंपर इथे टाकली ना, हां एक डंपर आतमध्ये होता. हां एक त्याला भाजी दे कुणाला. चला जेवून घ्या पटापट. चला उशीर झाला आम्हाला जेवायला. 2:45 वाजले बघा. मुळ्याची भाजी, लोणचं आणि ही खिचडी, मसाला खिचडी. मुळ्याची भाजी नाही, मिक्स भाजी. कुणाला ही गाडी नाही नळत आपली. आमचं जेवण झालं आणि तुम्ही बघताय व्हिडिओमध्ये ट्रक आलेला आहे मातीचा. म्हणजे सध्या रस्त्याचं काम आपल्या आड्यापर्यंत आलेलं आहे आणि माती घालायचं काम चालू आहे. म्हणजे माती घालायचं, त्याच्यानंतर ते रोलर बघा असतात ना, म्हणजे खूप मोठ्या मोठ्या मशिनरी पण आलेल्या आहेत. म्हणजे खूप वेगाने असं काम केलं आहे सध्या चालू आहे. तर जवळजवळ 2 ट्रक आहे ना माती इथे आपल्या आड्याजवळ घातलेली आहे. आणि त्यानंतर मग लेवल करायचं काम की नाही चाललं होतं. कुणालच्या बाहेर गेले होते, म्हणजे बाहेर म्हणजे आमच्या वाडीतच गेले होते. त्याच्यामुळे कुणाल इथे आता उभा राहून सगळं ते म्हणजे काम कशा प्रकारे होतंय ना ते सगळं म्हणजे करून घेत होता. सात दिवस जातात कोणतं पण. हां मग आत्ता की नाही आम्ही कलिंगडाचं बियाणं लावून घेतलेलं आहे आणि त्याचा शॉर्ट व्हिडिओ मी रेडी केलेला आहे, तो येईल तुमच्यापर्यंत. आता पाणी घालून झालेलं आहे. हे सगळं काम इथे चालू आहे ना, त्याच्यामुळे भरपूर असा आवाज सध्या आमच्याकडे. अजून पण काम बघा चालू आहे. बुलडोजर आहे आपल्या बरोबर आड्याच्या इथे काम चाललेलं आहे. माती वगैरे घातलेली आहे आणि ते लेवल वगैरे सगळं करतायत. तुम्हाला मी ना उद्या दाखवीन, उद्या कसं केलंय ते. आता इतका आवाज आहे ना, आम्ही आज दिवसभर अक्षरशः कंटाळलो त्या आवाजाने. झोपायला पण नाही मिळालं, काही नाही. डोळे बघा आमचे. कुणाच्या म्हणजे हालत खराब आहे माझी पण. दुपारची कशी आराम करायची सवय असते ना, दिवसभर बघा आपण काम करतो ना, थोडा वेळ तरी झोपायला लागतं तसं. हां तेच ना, थोडा वेळ पडलं का बरं वाटतं ना. पण आता हे काम चालू ना त्याच्यामुळे जरा डिस्टर्ब झालो आहे आम्ही. ठीक आहे, पण ते पण गरजेचं आहे ना, काम असं आहे. तर चला मग ताईनो, आजचा व्हिडिओ आता इथेच थांबवते. कसा वाटला जरूर सांगा. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा, हाईप करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.